नमस्कार मंडळी, मी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। उद्या पाहुणे येणार होते म्हणून रात्रीच जाऊन मिस्टरांनी सगळ्या भाज्या आणून दिल्या। सकाळी घाई नको म्हणून रात्रीच मी सगळ्या भाज्या साफ वगैरे करून ठेवल्या आणि लसूण वगैरे निवडून ठेवलं। सकाळी लवकर उठून पहिले पूजा उपासना केली आणि त्याच्यानंतर लगेच जेवणाला लागली। तर बिर्याणीसाठी पहिले तांदूळ भिजत ठेवले आणि त्याच्यानंतर मी इथे आलं लसूणची पेस्ट तयार केली। तर जेवणाची सगळी बेसिक तयारी करून ठेवली आणि त्याच्यानंतर मी इथे डेकोरेशन करायला घेतलं। तर आज घरामध्ये केलवणाचा छोटासा एक कार्यक्रम होता, त्याच्यासाठीच आम्ही इथे एक डेकोरेशन तयार केला। तर अर्धा मुलं डेकोरेशन करून पुन्हा एकदा किचन मध्ये आली आणि लगेचच मी इथे खीर करायला घेतली। तर सध्या मँगो सीझन चालू आहे म्हणून गोडामध्ये मस्तपैकी मँगो खीर केली। तर थोडाफार स्वयंपाक होईपर्यंत इथे पाहुणे घरी आले आणि चहा नाश्ता देऊन त्यांनाही कामाला लावलं। आज स्वयंपाकात बरेच प्रकार केले होते, त्यामुळे जेवणाला थोडा उशीरच झाला होता। तर बटाट्याची भाजी मी सकाळीच करून ठेवली होती आणि भेंडी मसाला आणि पनीर टिक्का मी नंतर केला। तर सगळ्या भाज्या करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मी मस्तपैकी व्हेज बिर्याणी केली। तर केलवणचा सगळा स्वयंपाक तर रेडी झालेला आहे। आता हा केलवण मी कसा केलाय ते तुम्हाला आता उद्याच्या मिनी ब्लॉग मध्ये पाहायला मिळेल।